नागपूरमध्ये थंडीचा जोर वाढत असताना राजकारण देखील आता तापू लागलंय। अशातच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। नागपूर विधान भवनामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। एकीकडे राज्याला विरोधी पक्षनेता नसताना आता विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे। यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सुद्धा भेट घेतली। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सचिन अहिर हे देखील उपस्थित होते। या नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलंय। तर या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत। मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत आणि आमची भूमिका हीच असेल की नुसतं विरोधाला विरोध नाही, तर महाराष्ट्राच्या हिताचं जे काय आहे ते चांगल्या सूचना करून चांगलं जर राज्यात होत असेल तर ते केलं पाहिजे। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या दोन महत्त्वाच्या भेटी आज झालेल्या आहेत, काय अपडेट्स मिळत आहेत, काय नेमकं घडलं या भेटींमध्ये? जी माहिती आपण अमोल घेतली यामध्ये साधारणपणे 5 ते 7 मिनिटं यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात ते गेले। काही आमदार त्यांच्या सोबत होते आणि एक अभिनंदन देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी केलं। त्यांचं काही आमदारांचं असं म्हणणं होतं की शपथविधीला उद्धव ठाकरे हे जाऊ शकले नव्हते आणि त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेतली आणि वेळ घेतल्यानंतर ते सर्व आमदारांना घेऊन तिथे गेले आणि देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं। शिवाय काही राज्यातल्या प्रश्नांसंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली, त्यांचं सुद्धा त्यांनी अभिनंदन केलं आणि विरोधी पक्ष विधानसभा विरोधी पक्ष नेता संदर्भात सुद्धा चर्चा केलेली असल्याचं सांगण्यात येते। कारण एकीकडे सत्ताधारी त्यासोबत विधानसभा अध्यक्ष हे सकारात्मक असल्याचं कळतंय आणि त्यामुळेच विधानसभेचा विरोधी पक्ष नेता महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न हे महाविकास आघाडीकडनं केले जातात आणि त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी एकतर राहुल नार्वेकरांचं अभिनंदन केलं, त्यासोबतच विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात सुद्धा चर्चा केली असल्याची माहिती आहे। दोन महत्त्वाच्या भेटी, एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं, राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं, त्यासोबत विरोधी पक्ष विधानसभा विरोधी पक्षाचा नेता आहे त्या संदर्भात सुद्धा यामध्ये चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येतंय। अमोल, निश्चित वेदांत, आपण बघितलं तर उद्धव ठाकरे त्यांचा प्रतिनिधी सुद्धा पाठवू शकले असते, मात्र स्वतः उद्धव ठाकरेंनी या भेटी घेणं महत्त्वाचं समजलंय। काय सांगत होती बॉडी लँग्वेज? प्रत्यक्ष चर्चा काय झाली हे तर जाहीरपणे नेत्यांनी सांगितलं, आपण सुद्धा सांगितलं, मात्र त्यांची जी बॉडी लँग्वेज असेल किंवा आज या भेटीनंतरची त्यांची देहबोली असेल त्यातून काय दिसत होतं? ज्या प्रकारे आपण काही जे त्या ठिकाणी त्या भेटी संदर्भात भेटीचे तिथे होते त्यांना सुद्धा काही ऑफ रेकॉर्ड विचारण्याचा प्रयत्न केला। त्यांचं असं म्हणणं होतं की सुरुवातीला तर सभागृहात कामकाजात उद्धव ठाकरे सहभागी होत होते आणि त्याच नंतर काही आमदारांची त्यांनी चर्चा केली आणि आपण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी काही आमदारांना सांगितलं आणि त्यानुसार वेळ मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि थेट ते नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले आणि अभिनंदन केलं। बॉडी लँग्वेज जर बघितली तर ज्या प्रकारे आपण बघितलं की एकीकडे टोकाच्या टीका आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस विधानसभा निवडणुकीच्या वेळेस दोन्ही नेत्यांच्या बघितल्या, मात्र या टीका बाजूला ठेवून एकीकडे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणं हे महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचं एक वेगळं दर्शन खरं तर आपल्याला या आजच्या या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पाहायला मिळालं। कारण जरी टोकाची भूमिका असली, टोकाचे विचार असले तरी एक प्रकारे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीसांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे असा विचार उद्धव ठाकरे यांनी केला आणि थेट त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाची वेळ घेतली, मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली आणि त्यांनी ही भेट घेतलेली आहे। आणि दुसरी भेट ही सुद्धा महत्त्वाची, कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ज्यांनी खरं तर आमदार अपात्रता सगळ्या या शिवसेना पक्ष कोणाचा, हे पक्ष कोणाचा, त्यासोबतच म्हणजे या दोन्ही महत्त्वाच्या भेटी आज उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या आहेत आणि या भेटींमधून त्यांचं एक वेगळं जेस्चर दिसून आले। धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।